इकडे इरिनाकडे बघत बघत अभिजित जाऊन दरवाजाला धडकलेला आहे। चला तर बघूयात नक्की घरामध्ये काय घडलेलं आहे। इकडे अंकिता किचन एरियामधून बाहेर चाललेली असते, तेवढ्यात वैभव म्हणतो की इकडे ये ना, तुला अभिदाची मज्जा सांगतो। तर अभिजित तेवढ्यातच तिथून बाहेर येतो आणि तो त्याच्याकडे बघून हसतो। अरे मी आता ह्याला सांगतच होतो। ते अभिजित म्हणतो की अरे माझ्या डोक्यात एका बुक्कीत टेंगूळ आलेला आहे आणि सगळे हसत असतात। सूरज देखील तिथे अवेलेबल असतो। तर त्यानंतर सगळे हसताना बघून पॅडी म्हणतो काय झालेलं, तर हे दोघं जण तिथं असतात, इरिना आणि अभिजित। तर त्यावेळेस इरिना त्याच्या ड्रेस सेन्स जो आहे, ड्रेसिंग सेन्स, त्याच्यावरती त्याचं कौतुक करते, म्हणजे तिला छान वाटतं त्याचा ड्रेसिंग सेन्स बघून। तर तो ओके ओके असं करत जातो आणि दरवाजाला जाऊन धडकतो आणि त्याला इथं डोक्याला टेंगूळ आलेला असतो, त्यामुळे सूरज तिकडे असतो। पण याच्यामध्ये सगळ्यात नोटीस करण्यासारखी एकच गोष्ट होती की त्याने जी ही गोष्ट सांगितली त्यानंतर अभिजितला कोणीही विचारलं नाही की बघू किती तुला लागलेलं आहे, फक्त एकटा सूरज आलेला होता की बघू किती लागलेलं आहे, बाकी सगळे हसत बसलेले होते। आणि त्यानंतर इकडे पॅडी सांगतो की माझ्या मित्राचा देखील असाच एक किस्सा घडलेला होता। तो असंच सांगत सांगत अरे मी काय नाही ब्ला 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 करून बोलला आणि डायरेक्ट उठून असा गेला आणि दरवाजाला धाडकन धडकला। 5 मिनिट तर तो सुन्न झालेला होता आणि अशा गोष्टींमुळे ना 5 मिनिटं आपलं डोकं सुन्न होऊन जातं, असं इकडे पॅडी सांगत असतो। तसंच इकडे सगळेजणच म्हणतात अभिजितच्या डोक्यात तर आज एका बुक्कीत टेंगूळ आलेला आहे। तर अशा प्रकारे घरामध्ये इकडे सगळेजण मजा करताना दिसत आहेत। तर तुम्हाला अभिजित आणि इरिनाचा हा किस्सा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।